हा दादा, मी पुण्यामधनं बोलतोय. बोला ना. काल आहे ना, आमच्या घरची जरा थोडी किरकिर झाली, नवरा बायकोची. बरं. आणि तिचा भाऊ आला आणि ती डायरेक्ट गाडीत पसारा करून घेऊनच गेले. काही नाही घेणं देणं नाही, काय नाही काय नाही. घरातला किराणा सकट नेलं ना, 4-5 हजार रुपयाचा किराणा होता घरातला, हं. ते पण नेला सगळा टोटल. बरं. तुमचं नवरा बायकोचं भांडण झालं, बरोबर? हा, नवरा बायकोचं भांडण झालं. मग तुमचा मेव्हणा म्हणजे दाजी वगैरे तुमचे आले आणि घेऊन हा, गेले का? मिसेसचा भावच. तेच. मग तो मेव्हणाच झाला, त्याला दाजी पण म्हणतात. हा हा हा. आणि त्यांनी काय केलं, ते आला नव्हता स्वतः. त्यांनी इथली काळभर लोणीची पोरं पाठवली होती घरी आणि पसारा घेऊन गेले डायरेक्ट, आणि तिला घेऊन गेले. बरं. तुम्ही काय दारू वगैरे पिताय का? हा, पितो कधी मध्ये सर असं. बरं. मग हे चुकीचं आहे दादा, दारू पिऊ नका तुम्ही. आणि काय विषय झाला सांगा मला बरं. काय नाही, ते काय तेवढाच विषय भांडणं, आपलं दोघा नवरा बायकोची आहे ना. हं. तेवढंच भांडणाचा विषय झाला. मी म्हणलं, 1-2-3 दिवस झालं होतं आमची भांडणं झालेली. बरं. आणि तिच्या बहिणीचे पोरगं आलं होतं इथे राहायला माझ्यापाशी पुण्यातच. मीच कामाला लावलं होतं. आणि मग त्याच्यामुळं ती झालं ते झालं. आणि काल मग कानातली फुलं मोडली आणि पसारा डायरेक्ट घेऊन गेली. असं केलं तसं केलं. म्हणलं जा, आता जायचं म्हणलं आपण, कसं काय अडवणार. ती पोरं आली काळभर लोणीची. मग माझा मालक पण म्हणला, त्याने जेवढा पसारा घेतला ना, त्याच्या पसाऱ्याला हात लावायचा नाही. तिचं काय असेल तिचं घेऊन जा. तर ते बघतो माझं मी कसं सांभाळतो, ते माझं मी बघतो त्याला. कोण बोलला? माझा मालक पण बोलला. मालक बोलला का? बरं, ठीक हा. आहे. मग काहीतरी झाला असेल विषय, बोलायचं आमच्या नवरा बायकोचं भांडण वगैरे आहे, तुम्ही कोण मध्यस्थी येणार, असं काय तुम्ही बोलले नाही का? नाही बोललो मी. आता काय बोलायचं म्हणलं, ते आले गाडीच घेऊन आले डायरेक्ट पोरं. बरं. हा, डायरेक्ट गाडीच घेऊन आले गेले. मला खोटा फोन केला त्यांनी. म्हणले की सांगवी पोलीस स्टेशनमधनं बोलतोय मी, असं करतोय तसं करतोय. म्हणलं येतो मी पोलीस स्टेशनला साहेब. म्हणलं माझं काय चुकलं असेल तर मी येतो म्हणलं तिथं, सांभाळा तुम्ही. बरं. कुठल्या पोलीस हा, स्टेशन मधून फोन केलता? सांगवी मला म्हणले, सांगवी. सांगवी. बरं. हा, सांगवीमधनं बोलतोय म्हणले मी, पोलीस स्टेशनमधनं मी बोलतोय म्हणले. हां. म्हणलं बोला की साहेब. म्हणलं मी येतो स्वतः. म्हणलं तुमची भांडणं झाली. हा, म्हणलं झालेत म्हणलं, दोघा नवरा बायकोची भांडणं झालेत म्हणलं आमची, असा असा विषय आहे. आणि काही विषय नाही, काय नाही. बरं म्हणलं मी येतो तुमच्यापाशी म्हणलं साहेब, 1 तासाभरामध्ये येतो म्हणलं. आता मला 1 तासभर लागेल म्हणलं सांगवीमध्ये यायला. तोवर तर पोरं घरी आली, पार गाडी घेऊन पसारा घेऊन गेले. बरं. तुम्ही काही विचारपूस नाही केली का? कंप्लेंट कोणी वगैरे दिली, तक्रार माझ्या नावाची असं? नाही नाही, काय नाही केलं मी. तसलं काहीच विषय घेतला नाही. नाही. तुम्हाला फोन आला ना, सांगवी पोलीस स्टेशन मधून हा, बोलते म्हणून. मला फोन आलता फक्त. मग मला वाटतं या पोरांनीच केला असेल ना, बळच हां, खोटं तेच. काहीतरी पण बोलले. काहीतरी त्याचं हे करायचं ना, खरोखर हा. कॉल केलाय की काय? तीच मी नाही चौकशी केली त्याची परत. पण मला आधी काय म्हणले की मी पोलीस स्टेशनमधनं बोलतोय, सांगवीच्या पोलीस स्टेशनमधनं नाव सांगितलं बघा मला. काही असं नाही, केलं. कोणीतरी तुम्हाला घाबरवण्यासाठी फोन केला असेल. हा. तुम्ही काय करा, तुमच्या मिसेस सोबत कॉन्टॅक्ट करा. हॅलो. हा, बोला की. कॉन्टॅक्ट करा मिसेस सोबत आणि त्यांच्यासोबत बोला काय विषय, कारण का तुमचं नाही, नवरा बायको. ऐका ना, तुम्ही आहे ना, एकदा मेवणे संग बोला ना. तू पसारा नेमका त्याचा उचलला कसं काय, कुठल्या कारणाने उचलला, तू सांभाळणार आहे का म्हणायचं आता बहिणीला. एवढं माझं म्हणणं होतं साहेब. बरं. नाव काय तुझं? माझं का? हां. खंडू थोरात. खंडू थोरात. हा, खंडू थोरात. मी प्रॉपर खंडू आपला उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे. थोरात. हा. मेवना ओळखतो ना तुला? हा. मेवना याच नावाने ओळखतो ना? हा. बरं. मेवण्याचं नाव सांग मला. शंकर काळे. शंकर काळे. काळे. बरं, ठीक आहे. त्यांचा नंबर देऊ का तुम्हाला साहेब? हां, सांग ना नंबर. साहेब 95. एक मिनिट. हॅलो 95. हॅलो. हां, बोल ना. 95 हं. 52 52. 58 38. 58 38. हं.
हॅलो. हॅलो, हा बोला ना सर. कॉल वगैरे काही रिसिव्ह करत नाही ते. उचलत नाही का? कॉल उचलत नाही. मी काय बोलतो दादा ऐकून घ्या. हा, मी मिसेसकडे मोबाईल आहे ना तुमच्याकडे नाही? मिसेसकडे नाही ना मोबाईल. बरं ठीक आहे. तुमचा मेहुणा आहे, तुमच्यासोबत बोलत असेल ना तो? मी नाही बोललोच नाही ना, मी फोनच नाही केला त्याला. बरं ठीक आहे. तरी तुम्ही कॉल करण्याचा प्रयत्न करा. मी त्याला थोड्या उशिराने कॉल करतो, असेल कुठेतरी कामामध्ये. हा हा हा, चालेल. चालेल चालेल सर.